आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी और ज्ञानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, असमीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। जेव्हा मी हात भारतो ही भेट यासातिका तुझी स्तुती आणि प्रशंसा आम्ही करतो. जेव्हा आम्ही हात भारतो ही भेट यासातिका तुझी स्तुती आणि प्रशंसा आम्ही करतो. तू आमचा हात धरण्याच्या योग्याचा तू आमचा हात धरण्याच्या योग्याचा तू आमच्या हात धरण्याच्या योग्याचा तू आमच्या हात धरण्याच्या. जेव्हा आम्ही हात धरतो ही भेट यासातिका तुझी स्तुती आणि प्रशंसा आम्ही करतो. जेव्हा आम्ही हात धरतो ही भेट यासातिका तुझी स्तुती आणि प्रशंसा आम्ही करतो. तू आमच्या हात धरण्याच्या योग्याचा तू आमच्या हात धरण्याच्या योग्याचा तू आमच्या हात धरण्याच्या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा प्रार्थनेची आणि माका विश्वास असा तुम्ही सुद्धा प्रार्थनेसाठी तयार असाच. तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून माझ्या वांगडा प्रार्थना करू शकतास. प्रार्थना करा डोळे बंद करून. ओ रांदा बादशाह खांदा, रांदा बादशाह खांदा, रियाला बहुसा खांदा.
प्रार्थना करा, ही वेळ असा प्रार्थनेची. ओ रांदा बासा खांदरी अला बोशा खांदा, रांदा बाशा खांदरी अला बोसा खांदा, ओ जांदरी अला बोशा खांदरी अला बोसा खांदरी खाला बोशा खांदा, आरा खाला बाशा खरा खाला बसा खांदा, ओ रांदा बाशा खांदा, ओ राखाला बाशा खांदा, रांदा बाशा खांदरी अला बोसा खांदा, ओ रांदा बाशा खांदरी खाला बोसा खरा खाला बाशा खांदा, ओ रांदा बाशा खांदा, ओ rakala basha kandari ala bosa kandari ala bosha kanda, randa basha kandari ala bosa kandari ala bosha kanda, o rakanda zi kandari ala bosha kanda, o randa basha kandari ala bosa kanda, o randa basha kandari ala bosa kanda, o randa basha kandari ala bosa kandari ala bosha kanda, o randa basha kandari ala bosa kandari ala bosha kandari ala bosa kanda, o randa basha kandari ala bosa kanda, o randa basha kandari ala bosa kandari ala bosha kanda, o rakala basa kandari ala bosha kandari ala bosa kanda, o randa basha kandari ala bosa kandari ala bosha kanda, randa basa kandari ala bosha kandari kala bosa kanda. Hallelujah, praise the Lord. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात, आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपलं पहिलं प्रार्थना बिंदू असा, इमर्या 20 अध्याय 9 वचन सांगता असा, तर माझ्या हृदयाची अशी दशा होतली की म्हणा माझ्या हाडात आग असल्यासारख्या होताला, आणि मी स्वतः थांबून थकले असे पण माझ्यापासून जाणार नाही. स्तोत्र संहिता 68 अध्याय आणि 11 वचन सांगता असा, प्रभू आज्ञा देता असा, तेव्हा सुवार्ता ऐकणाऱ्यांची मोठी सेना होता. आम्ही प्रार्थना करतो असं की आत्मे जिंकण्याची आज्ञा आमच्या प्रत्येक सदस्याची सहभागिता वरचढ असा. प्रार्थना करा की आमच्या भावांमध्ये एक मजबूत शीघ्रता उत्साहित होता असा. प्रत्येक व्यक्ती आत्म्याच्या येळेक सचेत असा आणि या सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी आणि घेऊन जाण्यासाठी प्रत्येक ठिकाणी कटिबद्ध असत. ज्या ठिकाणी ते जातात घोषणा करा की परमेश्वराची योग्यता आमच्यात महान रूपान काम करता असा आणि आम्ही इच्छुक परिणामांका घेऊन येतलो आत्म्याच्या योग्यतेच्या द्वारा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या पहिल्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून माझ्या बरोबर प्रार्थना करू शकतास. प्रार्थना करा. ओ रांदा बादशाह खांदा, ओ रांदा बादशाह खांदर याला बोसा खांदा, ओ जांदर याला बोशा खांदर याला बोसा खांदा, ओ जांदर याला बोशा खांदा, ओ रांदा बादशाह खांदर याला बोसा खांदा, ओ रांदा बादशाह खांदर याला बोसा खांदा, ओ जांदर याला बोशा खांदर याला बोसा खांदा, रांदा बादशाह खांदर याला बोसा खांदा, ओ राखाला बादशाह खांदा, ओ रांदा बादशाह खांदर याला बोसा खांदा, ओ राखाला बादशाह खांदर याला बोसा खांदा, ओ जांदर याला बोशा खांदर याला बोसा खांदा, ओ राखाला बादशाह खांदर याला बोसा खांदा, ओ रांदा बादशाह खांदर याला बोसा खांदर याला बोशा खांदा, रंखांदा जी खांदर याला बोशा खांदर याला बोसा खांदा, ओ रांदा बादशाह खांदर याला बोसा खांदर याला बोशा खांदा, रंखांदा जी खांदर याला बोशा खांदर याला बोसा खांदा, ओ रांदा बादशाह खांदा, रिखाला बोसा खांदर याला बोशा खांदर याला बोसा खांदा, रंखांदा जी खांदर याला बोशा खांदा, ओ राखाला बादशाह खांदर याला बोसा खांदा, रांदा बादशाह खांदर याला बोसा खांदर रिखाला बोशा खांदा, ओ रांदा बादशाह खांदर याला बोसा खांदर याला बोशा खांदा, रिखाला बोसा खांदर याला बोशा खांदा, ओ रांदा बादशाह खांदर याला बोसा खांदर याला बोशा खांदा, रिखाला बोसा खांदर याला बोशा खांदर याला बोसा खांदा, रंखांदा जी खांदर याला बोशा खांदा, ओ राखाला बादशाह खांदर याला बोसा खांदा, ओ जांदर याला बोशा खांदर याला बोसा खांदर याला बोशा खांदा, ओ जांदर याला बोशा खांदा, राखाला बादशाह खांदर याला बोसा खांदा, ओ रांदा बादशाह खांदा, ओ रांदा बादशाह खांदर याला बोसा खांदर याला बोशा खांदा, रागाला बासा खांदा, रियाला बोशा खांदर याला बोसा खांदा, ओ रांदा बादशाह खांदर याला बोसा खांदा, ओ रागाला बादशाह खांदर याला बोसा खांदर याला बोशा खांदा, रांदा बादशाह खांदा रियाला बोसा खांदा, ओ राला बादशाह खांदर याला बोसा खांदा, ओ रांदा बादशाह खांदर याला बोसा खांदा, ओ रांखाला बादशाह खांदर याला बोसा खांदा,
O randa bashakandari ala bosakanda. Rika la boshakandari ala bosakanda. O randa bashakandari ala bosakanda. O randa bashakanda. Rika la bosakandari ala boshakanda. O randa bashakandari ala bosakanda. O raka la bashakandari ala bosakanda. O randa bashakanda. Rika la bosakandari ala boshakanda. Hallelujah. Praise the Lord. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपलं दुसरं प्रार्थना बिंदू असा, आम्ही प्रार्थना करतो असो आमचा मिशन 1 अरब आत्म्यांसाठी 31 डिसेंबर 2021 पर्यंत आम्ही पूर्ण करतो असो. आम्ही प्रार्थना करतो असो वाढलेल्या कृपेसाठी. आम्ही प्रार्थना करतो असो की आमच्यासाठी सेवकाईचे प्रभावी दरवाजे उघडलेले असत. आमच्याकडे रोज वाढणारी कृपा असात. प्रार्थना करा की परमेश्वराचा सामर्थ आमच्या वांगडा भविष्यवाणीच्या नुसार काम करता असा. येशूच्या नावात आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या दुसऱ्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. आपण आपले हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून प्रार्थना करूया. तुम्ही माझ्या वांगडा प्रार्थना करू शकता. प्रार्थना करा. ओ रांदा बादशा कांदा. ओ रांदा बादशा कांदर याला बोसा कांदा. ओ रांदा बादशा कांदर याला बोसा कांदर याला बोसा कांदा. रांदा बादशा कांदर याला बोसा कांदा. ओ जांदर याला बोसा 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 कांदा. O Zandariala Bosha Kanda, O Rankanda Zikandariala Bosha Kanda, O Zandariala Bosha Kandariala Bosa Kanda, Rikala Bosha Kandariala Bosa Kanda, O Zandariala Bosha Kandariala Bosa Kandariala Bosha Kanda, O Randa Basha Kandariala Bosa Kanda, O Ragala Basha Kandariala Bosa Kandariala Bosha Kanda, O Zandariala Bosha Kandariala Bosa Kanda, O Randa Basha Kandariala Bosa Kanda, O Randa Basha Kandarikala Bosa Kanda, O Randa Basha Kandariala Bosa Kandariala Bosha Kanda, O Zandaria Kala Bosha Karakala Balabala Basa Kanda, O Zandariala Bosha Kandariala Bosa Kandarikala Bosha Kanda, O Randa Basha Kandariala Bosa Kanda, O Zandariala Bosha Kanda. प्रार्थना करा आपल्या 1 अरब प्रोजेक्ट साठी. ओ रांदा बादशा खांदा याला बोसा खांदा. आपण 1 अरब आत्मे जिंकत असो, सगळे ज्ञान जिंकत असो येशूच्या नावात. ओ रांदा बादशा खांदा. ओ जांदरियाला बोशा खांदा. ओ जांदरियाला बोशा खांदा. आमचा मिशन कंप्लीट होत असा येशूच्या नावात. ओ रांदा बादशा खांदा. ओ रांदा बादशा खांदा. रिगाला बोसा खांदा याला बोशा खांदा. O randa basha kanda, rigala bosa kandariala bosha kanda, o zandariala bosha kandariala bosa kanda, rigala bosha kandariala bosa kanda, o randa basha kandariala bosa kanda, o randa basha kanda, o randa basha kandariala bosa kanda, o randa basha kanda, rigala bosa kandariala bosha kandariala bosa kanda, o randa basha kandariala bosa kanda, o rakala basha kanda, o randa basha kandariala bosa kanda. O Randa Basha Kandari Kalabosa Kanda. Hallelujah. Praise the Lord. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. Hallelujah. Praise the Lord. आपलं तिसरं प्रार्थना बिंदू असा, 1 तिमोथेस पत्र 2 अध्याय 4 वचन सांगता असा, त्याची इच्छा असा की सगळ्या माणसांचा तारण होऊ हवे आणि सगळे सत्यात ओळखाव हवे. प्रार्थना करा आपल्या परिवारासाठी आणि मित्रांसाठी ज्यांचा तारण नाही झाला असा की ते तारण ग्रहण करतात असत आणि सत्याच्या ज्ञानात येतात असत. प्रार्थना करा की ते येशू त्यांच्या प्रभू आणि तारणकर्त्याच्या रूपात ग्रहण करतात असत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या तिसऱ्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून माझ्याकडे प्रार्थना करू शकतास. प्रार्थना करा. ओ रांदा बादशा खांदरियाला बोसा कांदा. ओ राला बादशा खांदरियाला बोसा कांदा. रियाला बोशा खांदरियाला बोसा कांदा. ओ रांदा बादशा खांदा. ओ रागाला बादशा खांदरियाला बोसा कांदा. ओ जांदरियाला बोशा खांदरियाला बोसा कांदा. ओ जांदरियाला बोशा खांदरियाला बोसा कांदा. O rakala basha kanda, riala bosa kanda riala bosha kanda, randa basha kanda riala bosa kanda,
ओ रागाला बादशा गांधारियाला बोस्सा खांदा रांदा बादशा गांधारियाला बोस्सा खांदा. तुमच्या परिवारासाठी, मित्र परिवारासाठी प्रार्थना करा. ओ रांदा बादशा खांदा. त्यांचा तारण होत असा येशूच्या नावात. ते येशू प्रभू म्हणून ग्रहण करतात असत येशूच्या नावात. ओ रांदा बादशा खांदा. ओ जांदरियाला बोस्सा खांदा. ते येशू आपले प्रभू म्हणून ग्रहण करतात असत येशूच्या नावात. ओ रांदा बादशा खांदा. ओ रांदा बादशा खांदा. रांदा बादशा खांदरियाला बोस्सा खांदा. ओ रांदा बादशा गांधारियाला बोस्सा खांदरियाला बोस्सा खांदा. ओ जांदरियाला बोस्सा गांधारियाला बोस्सा खांदा. ओ रागाला बादशा गांधारियाला बोस्सा गांधारियाला बोस्सा गांधारियाला बोस्सा खांदा. रिकाला बोस्सा गांधारियाला बोस्सा गांधारियाला बोस्सा खांदा. ओ रांदा बादशा गांधारियाला बोस्सा खांदा. ओ रांदा बादशा खांदा. रिकाला बोस्सा गांधारियाला बोस्सा खांदा. ओ राखाला बादशा खांदा. O randa basha kanda riala bossa kanda. O randa basha kanda rikala bossa kanda. O randa basha karakala bala bala bassa kanda. O randa basha kanda rikala bossa kanda. O zanda riala bossa kanda rikala bossa kanda. Hallelujah, praise the Lord. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा त्याची स्तुती आणि आराधना करूची. ज्या नावामध्ये आसा मुक्ती, ज्या नावामध्ये आसा शक्ती, ज्या नावामध्ये आसा शांती, देवता नाव स्वास्थ्य. ज्या नावामध्ये आसा मुक्ती, ज्या नावामध्ये आसा शक्ती, ज्या नावामध्ये आसा शांती, देवता नाव स्वास्थ्य. ज्या नावामध्ये आसा जीवन, येशू असा तो नाव. ज्या नावामध्ये असा वंदन, येशू असा तो नाव. येशू तुझा नाव सर्वोच्च असा. येशू तुझा नाव सर्वोच्च असा. येशू तुझा नाव सर्वोच्च असा. रोगराईपासून, गरिबीपासून, प्रत्यक्षापासून सोडवता, त्या नावाचा अंधांका दृष्टीपण देता. रोगराईपासून, गरिबीपासून, प्रत्यक्षापासून सोडवता, त्या नावाचा अंधांका दृष्टीपण देता. ज्या नावामध्ये आसा जीवन, येशू असा तो नाव. ज्या नावामध्ये आसा वंदन, येशू असा तो नाव. येशू तुझा नाव सर्वोच्च असा. येशू तुझा नाव सर्वोच्च असा. येशू तुझा नाव सर्वोच्च असा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा मालवणी वास्तविकता संग्रहाची आणि आज दिनांक 8
ऑगस्ट 2021 आणि आजचा विषय असा गुरुजींच्या उदाहरणाचा अनुकरण करा. हालेलुया. सुरुवातीचा वचन घेतला गेला असा मत्तय अध्याय 4 वचन 19. हालेलुया. त्यानं त्यांका म्हटल्यान, माझ्या मागे येवा म्हणजे मी तुमका माणसा धरणारे करीन. हालेलुया. तुमच्या जीवनाविषयी प्रत्येक गोष्टीन येशू ख्रिस्ताकडे तुमका लोकांका जिंकण्यावर लक्ष केंद्रित करू हव्या. ख्रिस्ती व्यक्तीसाठी यापेक्षा इतर प्राधान्याची गोष्ट नाही. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः एक उत्तम मास्तर आत्मे जिंकणारो होतो. योहान अध्याय 4 वचन 6 ते 42 मध्ये तो शोम्रोनच्या विहिरीजवळ एका विशिष्ट बाई भेटलो आणि त्यानाच बोलाक सुरुवात केल्यान. ती बाई विहिरीतून पाणी घेण्यासाठी इली, पण तिचा लक्ष वेधण्यासाठी देवान तिच्याशी अशा विषयावर संवाद सुरू केल्यान जो तिच्या कुतूहलाचो होतो, तो म्हणजे पाणी. तिचं पूर्ण लक्ष वेधून घेतल्यावर गुरुजी येशू ख्रिस्तान तिका साक्ष दिल्यान. तिने विश्वास ठेवल्यान आणि ख्रिस्ताशी झालेल्या तिच्या भेटीविषयी इतरांका सांगत गेली. मत्तय अध्याय 4 मध्ये एक सुंदर गोष्ट सांगितली असा की येशू गलिलाच्या समुद्रकिनारी कसो चललो आणि 2 मच्छीमारी करणाऱ्या भावांका बघितल्या. शिमोन पेत्र व त्याचो भाव आंद्रिय. तो त्यांका म्हणालो, माझ्या मागे येवा म्हणजे मी तुमका माणसा धरणारो करीन. इतरांका साक्ष सांगण्याच्या हेतून त्याच्या आवडीनिवडी असलेल्या एखाद्या विषयाच्या संभाषणात कसा गुंतवायचा ह्या गुरुजींका नेहमीच माहिती होत असा. तर तुम्ही बऱ्याचदा आश्चर्य केला असाल की ख्रिस्ताकडे आणण्यासाठी लोकांका संभाषणात कसा गुंतवायचा असा, तर गुरुजींच्या रणनीतीचा अनुकरण करा. असे लोक कोणत्या गोष्टीत रुची ठेवत असावेत याचा निरीक्षण करा आणि त्या विषयाक धरून संवादाक सुरू करा. तुम्ही त्यांका विचारू शकता त्यांनी हातात धरलेल्या किंवा वाचत असलेल्या पुस्तक किंवा मासिकाबद्दल ते काय तुमका समजावून सांगत असतील तर, आणि मग तुम्ही त्यांचा लक्षपूर्वक ऐका. तुम्ही असा केल्यास तुम्ही त्यांका साक्ष देण्यास सुरू करता, तेव्हा ते तुमच्याकडे लक्ष देण्याची अधिक शक्यता असा. अर्थात अशा अनेक वेळा असत जेव्हा येशू ख्रिस्त तुमका कोणाबद्दल तरी विशिष्ट सूचना देत ज्यांका तुम्ही साक्ष देऊक हवी. अशा वेळी तडजोड करू नकास. पुढे जावा आणि देवाच्या मार्गदर्शनाचा पालन करा. त्यावेळेस व त्या ठिकाणी जा काय त्यांना बोलाक सांगितला किंवा प्रेरित केला ताच बोला. स्तोत्रसंहिता अध्याय 81 वचन 10 मध्ये तो म्हणता, तू आपला तोंड चांगला उघड आणि म्हणजे मी ता भरी. नेहमी धैर्यान असा आणि प्रभू त्याचा वचन तुमच्याकडे आणि तुमच्याद्वारे सन्मानित करीत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा प्रार्थनेची, तर तुम्ही माझ्या मागून प्रार्थना करू शकता. आपले पवित्र हात स्वर्गाच्या दिशेने उंच करून माझ्या मागून ही प्रार्थना करा. आशीर्वादित पित्या, मी माझ्यामध्ये वस्ती असलेल्या पवित्र आत्म्याबद्दल तुझे आभार मानतोय आणि ख्रिस्ताच्या रहस्यमय गोष्टींचा मी एक सक्षम कारभारी आणि सेवक म्हणून काम करतोय. माझ्याद्वारे तारण मिळवण्यासाठी तू ज्यांका नियुक्त केला असं त्यांका ख्रिस्ताचो संदेश देण्यासाठी आज माझ्याकडे असलेल्या संधीचो मी फायदो घेत असय. ते अंधारापासून प्रकाशाकडे फिरले असत आणि तुझ्या नीतिमत्वामध्ये स्थापित झाले असत. येशूच्या नावात आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
हैं और इनकी गवाही है कि इनके पति की गवाही है। इनके पति पिछले कई सालों से इन लोगों का ख्याल नहीं रखते थे, इन्हें मानते नहीं थे, मतलब इन लोगों का ख्याल नहीं रखते थे, खर्चा नहीं देते थे, कुछ नहीं करते थे। और इनकी मायके वाले सब संभालते थे, सब खर्चा देखते थे। और जब इन्होंने एक बहन से सुसमाचार सुना प्रभु के विषय में, तो ये प्रार्थना भी आने लगी और ऑनलाइन प्रेयर देखने लगी। और पास्टर आइजैक की घोषणा बोल रहे थे, प्रार्थना कर रहे थे। इन्होंने विश्वास किया और माना कि पति हमारे साथ है और हमारा ख्याल रखेंगे। तो जैसे पास्टर प्रार्थना किया, इन्होंने ग्रहण किया और मान ली कि हमारे पति मानेंगे, और वैसे ही हुआ इनके साथ। इनके पति अभी मानते हैं, इनका ख्याल रखते हैं, बहुत अच्छे से ये खुश हैं, उत्साहित हैं। इसलिए परमेश्वर को धन्यवाद दे रही हैं और धन्यवाद दे रही है पास्टर आइजैक सर का। थैंक यू सर। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया। और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किस में चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया है। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। विशुना 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 वाची असुजो विशुना 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 वाची असुजो जानवन लीला जीवन तानवसा यीशु क्रिस्त जानवन लीला जीवन तानवसा यीशु क्रिस्त विशुना 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 वाची विशुना 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 वाची असुजो जानवत आंधळे भक्त तानवसा यीशु क्रिस्त जानवत लंगडे चलकत तानवसा यीशु क्रिस्त विशुना 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 वाची असुजो विशुना 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 विशुना
असुजे जानवत चैतां पतत तानवसायिषु ख्रिस्त जानवत मृत उठले जात तानवसायिषु ख्रिस्त विष्णु 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 वाची असुजे विष्णु 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 वाची असुजे जानवत सर्वसामर्थ्याचा तानवसायिषु ख्रिस्त जानवत सगळा संभव असा तानवसायिषु ख्रिस्त विष्णु 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 वाची असुजे 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 Shakrandala vazikre vushik प्रार्थना करा o zike bushakrandali bro o zikre eshitrabo bro zike bushakrandali dabariba azikre ezikre etrali dabariba o zitrabo o zaga bushitra o हालेलुया हा परमेश्वर तुम्ही सगळ्यात मोठे आसास तुमच्यासारखं कोण नाही असा तुम्ही सगळ्या सृष्टीची रचना केला आसास जगातले सगळे देश तुमचे असत आम्ही तुमच्या हाताची रचना असो धन्यवाद प्रभू धन्यवाद धन्यवाद या महान सन्मानासाठी जो तुम्ही आमका दिलास या वेळेसाठी धन्यवाद आम्ही सांगतो प्रभू आमचे ऐकणारे कान समजणारा हृदय आणि एक जीव असा जी कायम योग्य बोलता आम्ही तुमच्या वचनांका प्रेम आनंद आशा आणि विश्वासान ग्रहण करूक तयार असो की आम्ही फक्त ऐकणारे नाही पण करणारे असतलो या वचन आम्ही समजतलो आणि आमच्या आतमध्ये 100 गुणा परिणामांका आणतला धन्यवाद देतो आणि या प्रार्थनेक येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो आमीन प्रेज द लॉर्ड बसू शकतास तुम्ही आणि येशूसाठी जोरात टाळ्या वाजवू शकतास प्रेज द लॉर्ड तर आमचो हे आज संदेश आणि त्याचो आज सेकंड लास्ट पार्ट असा आणि जसं आम्ही बोलाक सुरू केलं कायम वाढणारा जीवन बोला शकतास कायम वाढणारा जीवन कायम वाढणारा जीवन ह्या विचार करण्याचं खूप खूप आशिषित गोष्ट असा परमेश्वर आमका कायम वाढणाऱ्या जीवनात घेऊन इलो असा कारण जगात प्रत्येक वस्तूचं मूल्य घटत जाता
जर तुम्ही आज 5 लाखाची कार जर विकत घेतलास तर उद्या जर विकूक गेलास तर तुमका 5 लाखात नाही जावची. कपडे आज जर तुम्ही नवीन विकत घेतलास उद्या काय होत जातले जुने. ज्या जगात आपण जगतो तर खयची पण वस्तू पुढे जाताना दिसायला नाही येणार. तर ह्याचा टॉपिक असा तर स्वतः मध्ये खूप आशेषित असा की तुम्ही आपल्या डोक्यात बदलू शकता ते टॉपिकान. कायम वाढणारा जीवन. विचार करून बघा, जगाच्या बरोबर विरुद्ध. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझ्या माझं समजतास ना. तसे डोळे लोकांचे मजबूत असतात तसं वय वाढता त्यांची मजबूती कमी होत जाता लोकांसोबत. पण परमेश्वर आमका अशा जीवनात घेऊन नाही इलो असा. परमेश्वर आमका कायम वाढणाऱ्या जीवनात घेऊन इलो असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि कारण आमका परमेश्वर आमका कायम वाढणाऱ्या जीवनात घेऊन इलो असा तर यात तुमचा काम असा की तुम्ही मागे नको राहा खयास. जर गरजेचं नाही असं की जा परमेश्वर आमच्या जीवनातून इच्छित आता हो जर आम्ही आमचा कॅरेक्टर नाही जाण आम्ही आमचा रोल नाही जाणणं. परमेश्वर जा पण काय आमका करूक सांगता त्याच्यात आपलो एक रोल असा. जर आम्ही आमच्या रोलला नाही जाणणं तर तुझा कॅरेक्टर त्याचा काम असा परमेश्वराचा पूर्ण नाही व्हायचा. जसा लग्न झाला कारण लग्नानंतर मुलं होतली पण दोन्ही नवरा बायको एकान नाही व्हायचा. तर तसाच जर परमेश्वर जेव्हा आपल्याला काहीतरी करूक सांगता तेव्हा आमचा एक कॅरेक्टर असा आमचं एक रोल असा जे का आम्ही जाणूक हवं. तर जेव्हा परमेश्वरानं सांगितलं की कायम वाढणारा जीवन तर तुमचा स्वतःचं पण एक मन असा की तुम्ही मागे नको राहा खयास. त्या तुमका माहिती आहे खूपशी लोक जीवनात मागे राहतात. म्हणताच पास्टर कसे तुमका सांगू शकते लोक मागे राहतात. जसं एक्झाम्पल घेऊया. म्हणा तुम्ही एका स्कूलमध्ये असास आणि 5वी मी फेल झालास. आता काय झाला सगळे मित्र पुढे गेले आणि तुम्ही काय राहिलास मागे. अजून एकदा फेल झालास. काय झाला एकदा अजून मागे गेलास. जेवढा वेळा तुम्ही फेल होत होतास क्लासमध्ये तेवढा वेळा तुम्ही मागे तुटत जात होतास. तुमचे मित्र तुमचा जग ता असा ज्याच्यावर तुम्ही जन्मलास. तुमचा वय 14 वर्ष असा तुमचे सगळे मित्र 14 वर्षाचे असत. जर ते लोक पुढे जातात आणि तुम्ही जर पुढे नाही जाणार असास सत्य हा असा की तुम्ही मागे जातास. तर खूपशे लोकांना समजणारच नाही की ते कधी जीवनातून मागे निघान गेले. त्यांना वाटतं ते मागे गेलेच नाही पण खूप मागे निघान गेले. काहींनी तर शिक्षण सोडल्याने म्हणजे त्या मित्रांकडे जो संपर्क कायमसाठी तुटलो. बी लेफ्ट बिहाइंड. असं नाही तर एकदा तर मॅनेज होऊ शकता. स्कूलमध्ये तुम्ही फेल झालास तर एकदा तरी पण एकदा मॅनेज होताला. पण जर तुम्ही चर्चमध्ये मागे राहुलास तर मॅनेज नाही व्हायचा. आणि चर्चमध्ये पण असंच होता. चर्चमध्ये लोक येतात पण प्रत्येक संडेक मागे राहतात. तू म्हणतात पास्टर असा कसा होता. कारण त्यांचे बाकीचे मित्र वचन शिकतात पुढे वाढतात. ते मेंबर सारखे इलेले आज लीडर बनले. जर ते आज सेलिडर होते तर उद्या ते सिनियर सेलिडर बनले. जर ते आज सिनियर सेलिडर होते तर उद्या ते पास्टर बनले. पण बाकीच्या लोकांनी विचारच नाही केले की हे गोष्टी जरुरी असत. त्यांना वाटलंच नाही की ते मागे राहुले. अशा खूप साऱ्या गोष्टी असत जे लोकांना समजत नाही. तर जेव्हा आपण म्हणतो कायम वाढणारं जीवन तर तुमका तुमचं मन बनवायचं असा की तुम्ही परमेश्वरासोबत पुढे वाढतालास. तुम्ही मागे नाही राहायचास. जेव्हा तुम्ही ता नाही करणार ज्या परमेश्वरानं तुमका करूक सांगितल्या नसा तुम्ही स्वतः पूर्ण तरीकेने देता असास की तुम्ही मागे राहतास. तुम्ही चर्च येऊ शकतास पण खरं तर तुम्ही खय जातास मागे. कारण तुमच्यासोबतचेच मित्र काय झाले पुढे गेले. ते सेलिडर बनले पास्टर बनले. विचार करून बघा दिवशी मी पण चर्चमध्ये मेंबर होतोय. काय होतंय आज मी सिनियर पास्टर बनले. ते सगळे मित्र काय राहिले मागे. समजला काय राहिले मागे. बी वाईज बी वाईज. त्या चर्चमध्ये तुमका सांगतील करा तेव्हा करा मागे नको राहा. कारण परमेश्वर आमका कायम वाढणाऱ्या जीवनात बोलवलं नसा. ह्याच कारणासाठी आम्ही प्रत्येकाक सांगतो की आपले सेवक एक गंभीरतेने घ्यावा. गंभीरतेने. काही लोकांसाठी लिडरशिप गंभीर नाही असा. वाटतं लिडरशिपचा अर्थ असा की खूप सारा काम नाही. ही लिडरशिप तुमच्यासाठी संधी असा की तुम्ही मागे नको राहा खयास. विचार करून बघा ते माझे मित्र आज मागे असत खूप मागे. त्यांना कोण नाही जाणणार पण पूर्ण जग माका जाणता. कोण जाणतं त्यांना आज पण हे पूर्ण जग माका जाणता. पण जेव्हा त्यांना मी सांगितले होते चला मेहनत करूया ते त्यांनी सांगितलं की नाही टाइम नाही असं. काय आला पुढे गेलंय ठरवले मागे. स्वतः विचारा
तुम्ही तुमच्या डोक्यात ह्या गोष्टी भरलास की तुमका पुढे जाऊचा असा, तर तुम्ही सचेतन रूपान विचार करून पुढे जाऊचा प्रयत्न नाही केलास तर तुम्ही पुढे नाही जाऊचास. तुमका एक निवड करूची लागतली सचेतन रूपान. मी जय असं थंय नाही राहू शकणार आणि तुम्ही फक्त मेंबर राहून पुढे नाही वाढू शकणार. तुमका लीडर बनायचा लागतला. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही लीडर असाच तुम्ही थंयच नाही राहू शकणार, तुमका सिनियर लीडर बनायचं लागतला. जर तुम्ही थंय असाच थंय तुमका नाही थांबायचा असा, थंयसून तुमका अजून सिनियर लीडर बनायचं लागतला. नाहीतर तुमका एक दिवशी पास्टर बनायचा लागतला. नाहीतर तुम्ही जीवनात मागे राहताच तुम्ही माहिती पण नाही. बी वाईज, बुद्धिमान बना. आपल्या सेवक एक गंभीरतेने घेवा. जीवनात मागे नको राहावा. आय क्राय फॉर पीपल. आय सेट दे अंडरस्टँड. समजता तरी काय. जेव्हा आम्ही त्यांना लीडर बनवलं ते आपल्या लिडरशिपला गंभीरतेने नाही घेणार. पण त्यांना समजता की मागे राहत जातात. त्यांना नाही समजणं असं खरा की मागे राहत जातात. तुमका सिल्डर बनवला, तुमच्या सेलमध्ये पण अजून पण 5 लोक येतात, मागे राहत जातात. तुमचे बाकीचे सिल्डर पुढे वाढतात आणि तुमका फरक नाही पडणार. जागे व्हा. पण हेच गोष्टी असं जे शेवटी अंतर निर्माण करतात. जग सांगा जागे व्हा. पुढे जावा. चर्चमध्ये पुढे जावा. आणि स्कूलमध्ये फेल झालास तर एक वेळ वाचतालास, पण चर्चमध्ये फेल झालास काही वाचतालास तुम्ही. परमेश्वराचा चर्चसाठीचा उद्देश तो खूप महान असा. विचार करून बघा परमेश्वर आपल्यामध्ये किती निवेश केला नसा. परमेश्वर आमच्यावरती किती भरोसा करता. तर मी आणि तुम्ही हातावर हात ठेवून नाही बसा शकणं की नाही मी लीडर नाही बनायचंय. तुमका माहित आहे की माझ्या जीवनात किती त्रास असा, नोकरी असा, माझ्या घरातले असत, मी नाही येऊ शकतच. व्हॉट इज दिस. तर समाज तर तुम्ही मागे सुटतास. तुम्हीच असाच जे स्वतः धक्को मारून मागे घेऊन जातास. सो इम्पॉर्टंट. विचारा आमच्या स्टाफला फक्त एक्झाम्पलसाठी. काल ते मित्र होते त्यांचे जे स्टाफ बनले, बाकीचे काय झाले त्यांचे मित्र मागे राहले कारण त्यांच्याकडे आता टाइम नाही. त्यांच्याकडे काय बोलाक वायफळ बोलाक. सो प्लीज बी वाईज. तर आम्ही तुमका करूक सांगतो त्या करा. सगळा तुमका पुढे वाढवण्यासाठी असा बुद्धी असा. वी आर व्हेरी वाईज. बुद्धिमान असो तेव्हाच उभे असो. तुमका लोकांका वापरूक नाही येणार. परमेश्वरान म्हाका ती बुलाहट नाही देऊ का असा. परमेश्वरान म्हाका बुलाहट दिला ना की तुमका पुढे वाढवक होय को देव की तुम्ही ते बनशात जो परमेश्वर तुमका बनवूक इच्छिता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तास मागे तर नाही राहायचास. तुमच्याच हातात, माझ्या हातात नाही असा. प्रेज द लॉर्ड. करून बघा तुमच्याकडे सायकल असा, तुमच्याकडे मोटरसायकल असा, तुमका खंय जाऊचा असा तर तुम्ही काय यूज करताला जनरली. कारण तुमच्याकडे वेगान पोहोचायचं साधन असा. तुम्ही कशाक सायकलवर जातास. जेव्हा परमेश्वरान मागा पुढे वाढणारा जीवन दिलं नसा तर मी पुढे नको कशाक वाढू. प्रेज द लॉर्ड. कशाक मागे राहावा. काय पीपल डोंट थिंक. दे डोंट थिंक. त्याच्याकडे वेळासाठी टी व्ही बघूसाठी जातले चर्च मसून बस पिक्चर बघतले. जग नाही इच्छे ना की तुम्ही आपला डोक्या वापरा. इच्छे तुम्ही करा. प्रेज द लॉर्ड. That's how it is. You have to move forward. You have to move forward. You have to press on. तुमका दवा बनवचा असा आणि कायम पुढे जाऊचा असा. कायम पुढे जाऊचा. You cannot be behind. तुम्ही मागे नाही राहू शकणार. ह्या जीवन तुमका परमेश्वराने नाही दिला नसा. Praise the Lord. पहिल्या माणसानं सांगितले जर उडाक नाही शकनास तर धावा. जर धावाक नाही शकनास तर चला. आणि जर चलाक नाही शकनास तर रेंगाळा. पण सुनिश्चित करा की प्रत्येक दिवशी एक पाऊल पुढे जावा. प्रेज द लॉर्ड. तसंच तर नाही प्रत्येक सांगते. जर उडाक नाही शकनास तर धावा. धावाक नाही शकनास तर चला. चलाक नाही शकनास तर रेंगाळा. पण सुनिश्चित करा की काय करा एक पाऊल पुढे जावा. That's what life is. That's what life is. मोडणारं जीवन. आम्ही सांगितलं की सगळ्यात पहिल्यांदा काय मोडणारो विश्वास. मग काय मोडणारो अनुग्रह. काय मोडणारा ज्ञान. आता काय मोडणारा प्रेम होता तुमका. 5वे आपण आज शिकतलो काय मोडणारा दर्शन. प्रेज द लॉर्ड. पण ह्याच्यात घुसाटी आपण 4थ्या पासून सुरू करतलो. आम्ही सुरू करतलो फिलिपियन्स 1 अध्याय 9 पासून 10 वचन.
जेणेकरून आपण 5व्यामध्ये चांगल्या प्रकारे एंटर करू शकतो. मी प्रार्थना करतले की तुमचं प्रेम ज्ञान आणि सगळ्या प्रकारच्या विवेकासहित अजून पण वाढत जाव या पर्यंत की तुम्ही उत्तमच्या उत्तम गोष्टींका प्रिय जाणार ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सच्चे बनून राहा. ठोकर नको खाव. प्रेज द लॉर्ड. तो काय सांगता तुमच्या प्रेमात कायम काय करूचा वाढाचा असा. परमेश्वरासाठी तुमचा प्रेम, परमेश्वराच्या कामांसाठी तुमचा प्रेम, परमेश्वराच्या लोकांसाठी तुमचा प्रेम कायम वाढत जाऊचा असा. रिस्पॉन्सिबिलिटी तुमचं उत्तरदायित्व असा, ही तुमची जबाबदारी असा. 9 पासून मी ही प्रार्थना करतोय की तुमचा प्रेम ज्ञान आणि सगळ्या प्रकारच्या विवेकासहित अजून पण वाढत जाऊ खया. तुमचं प्रेम जय असा तर थांबा नको राहा खया. का हो खया पुढे वाढत जाऊ खया पर्यंत की तुम्ही उत्तमच्या उत्तम गोष्टींना प्रिय जाणास आणि ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत बनून राहा आणि ठोकर नको खाव. लॉर्ड दिस इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. ही तुमचं प्रेम काय करीत वाढात. तुमचं प्रेम कायम पुढे वाढात. प्रेज द लॉर्ड. तर एकाच बघूया आपण MSG पासून. खूप सुंदर लाईन असतात काहीतरी. MSG 9:10. दॅट इज लव्ह इज सिन्सिअर इंटेलिजंट. सांगता की तुमचं प्रेम काय असा गोया गंभीर इमानदार बुद्धिमान. नाही की पास्टर समोर उभे असत ते तुम्ही सांगतास की हा पास्टर मी आत्म्याका जिंकतोय आणि घराडे जाऊन चादर टाकून झोपलास. तुमचा प्रेम इमानदार नाही असा. इमानदार प्रेम तास असा 24 तास इमानदार असा. लव्ह इज सिन्सिअर अँड इंटेलिजंट. तुमचा प्रेम गंभीर असा इमानदार असा बुद्धिमान असा. या नाही की जोपर्यंत पास्टरांचा फोन येईल तोपर्यंत तुम्ही मीटिंगमध्ये नाही येणार. आपचा फोन येलो येवा कॉयर प्रॅक्टिसा नाही पास्टरांचा फोन येलो तेव्हा तुम्ही गेलास. तुमचा प्रेम अजून पण इमानदार नाही असा. तुमका काय सांगूची गरज असा नको की काय करूची गरज असा. या तुमच्या आत्मसून स्वतः उबाळी मारू खया. स्वतः उबाळी. Love is sincere and intelligent. Not sentimental gush. नाही की फक्त सेंटिमेंटल गश करतलो तर नाही करतले ना. सेंटिमेंटल गश तेव्हा मेसेज सांगतले तेव्हा करतलो नंतर जाऊन फुस झाले. तो सांगता असा नको असा काय प्रेम. प्रेज द लॉर्ड. ब्युटिफुल. पुढचा लेवला पुढची लाईन खूप सुंदर असा. लव्हर्स लाईफ याचा अर्थ असा मजनूचा जीवन जगा. प्रेज द लॉर्ड. तुला ते बघा सांगा मजनूचा जीवन जगा. याच्यात आम्ही कोणाचे मजनू असो परमेश्वराचे लिहूला सांगता तो लव्हर्स लाईफ एक मजनूचा जीवन जगा. मजनूचा जीवन. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही प्रार्थना होतास तर मी याच प्रकारचं एक गाणं म्हणा होतंय. तेरे प्रेम में दीवाना प्रभु, तेरे प्रेम में दीवाना प्रभु. That's what it is. What motivate you? It's matter. चांगले लिव्ह अ लव्हर्स लाईफ. मजनूचं जीवन जगा. मजनू तुम्ही कोणाचे असाच कामाचे त्याच्या लोकांचे. लॉर्ड एक्सपेक्ट अन एक्झाम्पलरी. हो लाईक इट. तुम्ही काय करा ध्यान देवा आणि उदाहरणाचं जीवन जगा. अ लाईफ जीसस विल बी प्राऊड ऑफ यू. जीवन ज्याच्यावरती येशू घमंड असा कोया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जीवन ज्याच्यावरती येशू घमंड असा कोयो. व्हॉट अ लाईफ. विचार करून बघा. जीवन ज्याच्यावर येशू काय असा कोयो घमंड. प्रेज द लॉर्ड. त्यालाच वचन मजनूचा जीवन जगा. काय करा कोणाचा जीवन जगा मजनूचा. यू आर इन लव्ह. You are in true love. What do you want to do? Praise the Master. Life Jesus will be proud of. जीवन ज्याच्यावर येशू घमंड असा कोयो. प्रेज द लॉर्ड. सांगा जीवन ज्याच्यावरती येशू घमंड असा कोयो. काय हो जीवन असा काय उदाहरणाचा तुम्ही पुऱ्या भारतात सांगू शकता. साठी डोकून की पास्टर आज तुमचे पास्टर असतात जास्त सांगू शकतास. नाही सांगू शकणार कारण मी असं खायचं काम केलंच नाही. असं तुमका लाज वाटायची. काम केलं तुमका काय वाटतं गर्व. पास्टर असत माझे पास्टर असत ह्याचं जीवन जगतंय. उदाहरणाचा जीवन. गॉट टू डू द सेम. तुमका म्हणता आज करूचा लागतला. तुमका उदाहरणाचा जीवन जगाचा लागतला. ईश्वराची प्रेमी बनान जगाचा लागतला. जीवन ज्याच्यावरती येशू घमंड हो सगळं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
तर सांगा एक जीव आणि ज्याच्यावरती येशू घमंड हो हालेलुया. काय ते असास पाचवं काय असा काय म्हणणारं दर्शन, पाचव्या दर्शना काय म्हणणारं दर्शन, काय म्हणणारं दर्शन. लोकांचे प्रेमात नाही चालणं त्यांचं दर्शन नाही वाढणार. जसा तुम्ही प्रेमात चालाक सुरू होतास तुमचं दर्शन पण वाढाक सुरू होता. जसे तुम्ही प्रेमात वाढतास परमेश्वरासाठी, परमेश्वराच्या गोष्टींसाठी, परमेश्वराच्या लोकांसाठी तुमचं प्रेम वाढत जाता, तुमचं दर्शन वाढत जाता. लॉर्ड तुम्ही हॅलो असता तुमका फिलिपिकरांस 3 अध्याय 12 वचन पौल लिहिता त्याने हो अर्थ नाही की मी मिळवलं असं काय सांगता की मी थांबाक नाही शकणार की माझं दर्शन वाढत जाता असा. प्रेज द लॉर्ड. नाही की मी मिळवलं असं दर्शन काय असा कायम वाढता असा काय सिद्ध झालंय. नाही की मी मिळवलं असं मी सिद्ध झालं असं पण मी त्या पदार्थाक पकडूसाठी धावत जातोय. त्यासाठी ख्रिस्त येशून माका पकडलेल्यान तो सांगता की माका पण कशा तरी गोष्टीसाठी पकडला गेला असा. इथं माझ्या इच्छेंका पूर्ण करूसाठी माका थंय नाही पकडला गेला लिवला थंय सरळ. ओके काय नाव तुमचा बरोबर ना. अच्छा इवन उभं राहू. ओके वरती आहे वचन काय सांगता मी येशू ख्रिस्त असा ह्यो काय असा पौल वचन काय सांगता. आता पौल बोलता तर मी त्या पदार्थाक पकडूसाठी कोणासाठी त्या पदार्थाक म्हणा की पदार्थ कोण असा इवन मी त्या पदार्थाक पकडूसाठी जातोय जेका पकडूसाठी प्रभू येशू ख्रिस्तान माका पकडल्यान. तुम्ही आपली इच्छा पूर्ण करूसाठी नाही असास, त्या स्वप्नांसाठी नाही असास, तुम्ही काय असास तेका पकडूसाठी डोक्या कोणाच्या मनात असा येशूच्या मनात. प्रेज द लॉर्ड. त्याच तुम्ही ता पकडूक इच्छिता जा येशू तुमच्याकडसून पकडूक इच्छिता. त्याच तुम्ही हे चरताना द्यायचो. थँक्यू. त्या पदार्थाक पकडूसाठी धावत जातोय त्यासाठी येशू ख्रिस्तान माका पकडल्या नसा. परमेश्वरान तुमका वाचवल्या नसा काहीतरी करूसाठी फक्त तुमची इच्छा पूर्ण करूसाठी नाही. अन्न वस्त्र निवारा त्यांनी खूप आधी सेटल केल्यान. मूल नावाने खूप आधीच ते सेटल केल्यान. प्रत्येक समाधान परमेश्वरान आधीच सेटल केल्यान असा खूप आधी. जर तुम्ही वचन जाणलास तर तुमका काय सांगता आम्ही पकडूक इच्छित आहे तू आता पकड मी चित तू त्याका पकड त्याची गोष्टी नको पकड. प्रेज द लॉर्ड. आताच तुम्ही दर्शन काय होत जाता वाढत जाता. तुमचं दर्शन काय होता मी माझी पत्नी माझी मुलं. आज तुमचं दर्शन काय झालं असा करणार ज्यासाठी परमेश्वराने तुमका बोलण्यासाठी बोलवलं नसा. द लॉर्ड हालेलुया. दर्शन काय होता मोठा 13 वचन. भावांनो ही भावना नाही की मी पकडला असं एकच ह्या काम करतोय गोष्टी मागे राहिल्या असत त्यांना विसरान पुढच्या गोष्टीकडे वाढत असताना. अरे त्याच तुम्ही काही लोक असतात काढलेले मुर्दे उचलूक खूप चांगला वाटतं. 1994 मध्ये तू माझ्या थोबाडीत मारलेलो आता किती वर्ष आली आता तरी विसरा. 1994 अजूनपर्यंत आठवता. कांट फॉरगेट. त्यांना नाही माहिती त्या गोष्टीने त्यांना काय ठेवलं असा बांधून. पौला काय माहित होता ते हे मी भावांनो माझी भावना की मी पकडलं असं सांगता की जा मग परमेश्वरान करूसाठी बोलवलेल्या अजूनपर्यंत त्याला पूर्ण नाही केलं असं. पण मला माहिती आहे की त्याला पुरा करूसाठी काय करूचा लागताला जे गोष्टी मागे असत त्यांना सोडूचा लागताला काय वाढूचा लागताला त्या गोष्टींकडे वाढाचा लागताला. काय करतास जुन्या गोष्टी विसरान पुढच्या गोष्टींकडे वाढत जावा. हालेलुया. तर ज्या तुम्ही प्रेम करता तुमचं दर्शन घावत जाता वाढत जाता तुम्ही अजून जास्त करू इच्छितास. हालेलुया. तुमचं दर्शन घावता वाढत जाता असा दर्शन वाढत जाता. त्याच तुम्ही तर तुम्ही थांबान नाही राहणार तुम्ही काय करतास कायम वाढत जातास कायम पुढे जातास. पत्र 15 अध्याय 20 वचन. पण माझ्या मनाची पंग ही असा जय जय ख्रिस्ताचं नाव नाही घेतला गेला सुवार्ता ऐकव असा नको होऊया की दुसऱ्याच्या पायार घर बनव. द लॉर्ड हालेलुया. मिर्झा गालिबच्या वाघासारख्या वाटता. ब्युटिफुल. माझ्या मनाची उमंग ही असा की जय जय ख्रिस्ताचं नाव नाही घेतला गेला तर सुवार्ता ऐकव असा नको होऊया की दुसऱ्याच्या पायार घर बनव. तर तुम्ही खुश असास तर भारतात तुम्ही सगळ्यात जास्त आनंदी असास कारण असे खूपशे गल्ले असतात जे येशू ख्रिस्त कोण नाही जाणणार. द लॉर्ड हालेलुया. तुम्ही म्हणतास वाव माझ्याची मनाची उमंग हीच असा
ज्या गावात चर्च नाही थंय चर्च बनवतंय, त्या गल्लीत सेल नाही त्या गल्लीत सेल चालू करतंय, त्या घरात कोणी येशू ख्रिस्त नाही जाणणार तर पूर्ण घर येशूसाठी बदलून टाकू. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. That's what it is. माझ्या मनाची उमंग ही असा की जय जय ख्रिस्ताचं नाव नाही घेतला गेला तेच सुवार्थ ऐकव तर करा. मध्ये बघू शकता एकच This has been the pioneer oak. Bring the message only into those places Jesus not at own to worship. सुरुवातीचा काम असा की मी त्या संदेशांका फक्त त्याच जागेपर्यंत घेऊन गेलोय येशू ख्रिस्त कोण नाही जाणी होतो, त्याचा आराधना कोण नाही करी होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. करून बघा. तर तुमका आम्ही खंय पण पाठव, मला जरी पाठवलं तुम्ही म्हणताल जंगलात पण मी चर्च खोलू शकतोय. लॉर्ड आणि पाठवलं नाही असा पास्टर आहे तर कोण ख्रिश्चन नाही असा कसं सुरू करू. तुम्ही असंच ना एकटे पुरुष असाच तुम्ही त्याच्यासाठी तुमका ते पाठवला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू ख्रिस्तासाठी काय व्हा महत्वाकांक्षी, काय जा महत्वाकांक्षी, येशूसाठी महत्वाकांक्षी व्हा, विलाशी व्हा, गोष्टी करूचा मन बनवा, पुढे वाढा की करा, पुढे जावा. पुढचा असा 6व्या एव्हर इन्क्रीजिंग मिनिस्ट्री, कायम वाढणारी सेवकाई. लॉर्ड. खयसून येतो आपण? कायम वाढणारो विश्वास, कायम वाढणारो अनुग्रह, कायम वाढणारा ज्ञान, कायम वाढणारा प्रेम, कायम वाढणारा दर्शन. आपण काही खयलं कायम वाढणारी सेवकाई. सुरू करूया. पत्र 15वा अध्याय 20 पासून 23 वचन. माझ्या मनाची उमंग ही असा की जय जय त्याचं नाव नाही घेतला गेला सुवार्थ ऐकव नको हो काय की दुसऱ्याच्या पायावरती घर बनव. तुमका माहिता जर तुम्ही घरात भांडी जरी घासतास तुम्ही त्या बॉसला सुवार्थ ऐकवून पूर्ण देशात बदलू शकतास. कधीच स्वतः छोटा नको समजा. तुम्ही जर ऑटो चालवतास तुमका नाही माहिती की तुमच्या ऑटोमध्ये कोण बसलो हा ज्याका तुम्ही येशू ख्रिस्ताचा सुवार्थ सांगितलास पुढे जाऊन काय करतलो. तुमका माहिती की तुम्ही घरात भांडी घासतास, झाडू मारतास, रस्त्यावर झाडू मारतास, तुम्हाला माहिती तुम्ही काय करतास. मग काय माहिती आहे की तुम्ही छोटे नाही असास, माहिती तुम्ही बेकार नाही असास, तुम्ही तुमच्या दर्शनात वाढवलास. प्रेज द लॉर्ड. मोठी लोक पण जेवतात नाही जेवणात तेच जातात. प्रेज द लॉर्ड. त्यांना पण चाय लागतं ते पण तुमच्या दुकानात येऊ शकतात नाही येऊ शकतात. मोठे लोक पण केस कापतात. तिथे 1 रुपये झालास तर पण केस कापतले. पण मोठे झाले तरी तुमच्या घरात झाडू मारण्यासाठी आणि भांडी घासण्यासाठी कोणतरी व्हाया तर तुमची व्हॅल्यू त्यांनी नाही की जर तुम्ही करतास तुम्ही करू शकतास परमेश्वराच्या राज्यासाठी. स्वतः छोटा नको समजा. धीच तुम्ही पेंटर असाल ज्या घरात मोठ्या मोठ्या घरात जर पेंटिंग करतात मोठ्या बिल्डिंग मध्ये तुम्ही पेंटिंग करतास सेक्रेटरी त्याच्या मेंबरला तुम्ही रॅपशिट कशाक नाही देऊ शकणार. त्याच्यामुळे तुम्ही भेटतास तुम्ही उठता बसतास तुम्ही त्यांना सुवार्थ सांगलास. नेक्स्ट. पण जसा लिहिला तसाच हो. ज्यांच्यापर्यंत त्यांची सुवार्थ नाही पोचली तेच बघतले आणि ज्यांनी नाही समजले आणि तेच समजतले. नेक्स्ट. त्यासाठी तुमच्याकडे येण्यापासून मी परत थांबान राहिलोय. लॉर्ड. नेक्स्ट. पण आता हो लाईक दिस आता ह्या देशात माझ्या कार्यांसाठी खयची जागा नाही रवली आणि खूप वर्षापासून माका तुमच्याकडे येण्यापाशी लालसा असा ते पूर्ण देशात सुवार्थ सांगल्यान आता काय एखादा काम बाकी नाही असा तुमच्याकडे येऊ शकतोय. प्रेज द लॉर्ड. त्याची सेवकाई काय होती वाढा होती पौलाची सेवकाई वाढा होती. पौलान एवढं ऐकवल्यान प्रेज द लॉर्ड. काय मोडणारी सेवकाई बाजूला सांगा काय मोडणारी सेवकाई. त्यांचे कृत्य 2 अध्याय वचन. आता जेणे त्याचं वचन ग्रहण केल्याने बप्तिस्मा घेतल्याने आणि त्याच दिवशी 3000 माणसा लगभग त्यांच्यात भेटले. त्या दिवसात किती लोक भेटले 3000 दिवसात. पुढे 4 वचनाच्या ऐकणाऱ्या आणि विश्वास केल्याने खूप जणांची मोजणी 5000 झाली. लॉर्ड. किती होते. एक दिवसाच्या प्रचारात किती जिंकले 3. सेवकाई काय झाली वाढली. दुसऱ्या प्रचारात किती जिंकले 5000. काय होती वाढा होती. जो सेल खाली नाही जाऊ शकणार. पहिल्यांदा 14 होते आता 4 झाले. काय करतास तुम्ही झोपल्यास काय 10 चोरून घेऊन गेलो. कसा चोरूक दिलास तुम्ही ते 10 आत्म्यांका. टू ग्रो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 31-32 तेव्हा ते प्रार्थना करून झाले
देवाचं स्थान ते एकत्र होते तर हल्ला ते सगळे पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. परमेश्वराचं वचन जिट्ट ते ऐकावू लागले. बघताच तुम्ही काय होता, सगळ्यांच्या आतमध्ये काय इली, आता हिंमत इली. विश्वास करणाऱ्यांची मंडळी एकचित्त आणि एका मनाची होती, तोपर्यंत की कोणच आपली संपत्ती आपली नाही समजायचो. सगळा काय पुत्र होता. एवढे होते 3000, तर किती होते 5000. काय बनलेले हे मंडळी, एवढी मंडळी की त्यांना मोजले नाही जाऊ शकत होता. लॉर्ड हालेलुया. तुम्ही त्यापासून काय आले 5, त्यापासून काय आली गर्दी मंडळी. त्या मोजना काय होता कठीण. ग्रोईंग. प्रेज द लॉर्ड. वी कॅन डू द सेम. पण असं असू शकता. प्रेज द लॉर्ड. 5, 12, 14 त्यांच्या हातातून अद्भुत कामं लोकांमध्ये दाखवली जात होती. सगळे एकचित्त होऊन देवाच्या ओसरीत म्हणजे मंदिरात एकत्र होते. नेक्स्ट. पण मधल्या कोणाक यो धीटपणा नाही यायचो, ते जाण भेटतील पण लोक त्यांची मोठेपणा करायचे. नेक्स्ट. विश्वास करणारे खूपशे पुरुष आणि स्त्री प्रभूच्या मंडळीत खूप मोठ्या संख्येत येत रवले. लॉर्ड. 5 वर्षून मंडळी काय होता, एवढी मोठी संख्या रोज मिळा होती. त्या मोजणं मुश्किल होता. प्रेज द लॉर्ड. आणि पुरुष आणि स्त्री दोघा पण नको सांगू, फक्त आमच्या सेलमध्ये मुलं येतात, सेलमध्ये फक्त स्त्रिया येतात, त्याला पुरुष कधी येतले. प्रेज द लॉर्ड. तुमचं दर्शन काय होता वाढता. हालेलुया. काय म्हणणारे सेवकाई, बोला काय म्हणणारे सेवकाई. 28. का आम्ही तुमका चेतवून आज्ञा नाही दिलेलो, तुम्ही नावात उपदेश नको करू, पण बघा तुम्ही सगळ्या यरूशलेमेक आपल्या उपदेशान भरलास. द लॉर्ड. हालेलुया. त्यांची सेवकाई खय पोचलेली पूर्ण शहरापर्यंत. खय पोचलेली पूर्ण शहरापर्यंत. पूर्ण शहर कोणाक जाणीव होता, येशू ख्रिस्ताबद्दल. पूर्ण शहर येशू ख्रिस्ताबद्दल जाणीव होता. पूर्ण शहर येशू ख्रिस्ताक जाणता तुमच्याद्वारे. प्रेज द लॉर्ड. काय म्हणणारी सेवकाई. प्रेज द लॉर्ड. सांगा काय म्हणणारी सेवकाई, काय म्हणणारी सेवकाई. ऐकताच तुम्ही. आमका पूर्ण देशाक कशाने भरायचा असा, आपल्या शिक्षणान भरूचा असा. ग्लोरी. हालेलुया. 1. त्या दिवसात चेल्यांची संख्या खूप वाढायला लागली. बोला चेल्यांची संख्या. त्यांना काय वाढवते, मेंबर वाढायला लागले. चेले फक्त मेंबर नाही राहत होते, मेंबर काय बनत जाय होते, चेले. तुला ना काय बनत होते, मेंबर बनले चेले. म्हणजे सेवकाई काय होती, कायम वाढा होती. दिवसात जेव्हा चेल्यांची संख्या लोक नाही वाढा होते, काय वाढा होते, चेले. लोक आता वाढत होते पण लोक बदला पण होते. फक्त मेंबर नाही बनवत होते, काय बनवत होते, लीडर पण बनवत होते. प्रेज द लॉर्ड. सेवकाई काय होती, वाढा होती. तुझ्या सेलमध्ये फक्त लोक येणत नाही, ते फक्त येऊन निघून जातात. नाही, काय बनायचा असा लीडर. मध्ये लिडरशिप नाही होणार. लिडरशिप काय होता सेलमध्ये. तुम्ही म्हटलं तुमका समजा समाजा इला लीडर सारख्या पास्टरपेक्षा जास्त इम्पॉर्टंट असास. तुम्ही करू शकता, मी नाही करू शकणार. लीडर निर्माण नाही करू शकणार. तुम्ही आता लीडर नाही डायरेक्टली. लिडरशिप डेव्हलपमेंट काय होता, सेल मधूनच होता. तिथूनच लीडर निर्माण होतात, तिथूनच पार्टनर निर्माण होतात, नवीन पास्टर निघतात. नाही निघत कारण चर्च गर्दी असता. ना मी लोकांना जाणतोय ना लोक माका जाणतात. जाणतंय काय पण प्रयत्न करते ओळखाची. तर सेल सिस्टम मध्ये लोक वाढतात. प्रेज द लॉर्ड. दिवसात जेव्हा चेल्यांची संख्या खूप वाढायला लागली, खूप वाढायला लागली. हॅलो बोला, खूप वाढायला लागली. थोडी नाही, खूप. चेल्यांची संख्या, मेंबर नाही, चेल्यांची संख्या. 7 वचन. परमेश्वराचं वचन पसरत गेला आणि यरूशलेमेत चेल्यांची खूप वाढत गेली. करून बघा, खूप पसरत गेला. चेल्यांची खूप वाढत गेली आणि याजकांचा एक मोठा समाज या मताक मानक लागलो. जे प्रभावशाली लोक पण काय आले, येशू ख्रिस्ताक मानूक लागले. प्रेज द लॉर्ड. दुसऱ्या धर्मांचे पंडित कोणाक मानूक लागले, येशू ख्रिस्ताक. याजकांचा एक मोठा समाज, पंडितांचा एक मोठा समाज. जे शहरात जे पंडित होते ते कोणाक मानी होते, येशू ख्रिस्ताक. मोठा समाज, छोटा समाज नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच तुम्ही त्यांचे कृत्य 19 अध्याय 8 पासून 10 वचन.
आराधनालयात जाऊन 3 महिन्याबद्दल लीडर होऊन बोलायला लागलो आणि परमेश्वराच्या राज्याच्या विषयात विवाद करीत राहिलो आणि समजावत राहिलो. पण काही लोकांनी जेव्हा कठोर होऊन त्याचं नाही ऐकले, पण लोकांच्या समोर त्या मार्ग चुकीचं समजावू लागले, त्यांनी त्यांना सोडून दिले, चॅलेंका वेगळा केल्यान. ब्युटिफुल. वेगळा केल्यान. कोणा वेगळा केल्यान? मेंबर असं जे ऐकान केले ऐकान फसनत नाही. प्रेज द लॉर्ड. त्याच तुम्ही दिसता होय. तुमच्या सेलमध्ये जेव्हा तुमच्या चेले नाहीत मेंबर असत, त्यांना सांगत व्हॅक्सिन घेवा मेंबर जे असं करतात फसनत नाही. दिसता तुमका लिहिलं असत. काही लोकांनी कठोर होऊन त्यांचा नाही ऐकल्याने लोकांच्या समोर या मार्गात वाईट सांगू लागले, तर त्यांनी त्यांना सोडल्यान. चेलेंका वेगळा केल्यान. कोणाला वेगळा केल्यान? कारण चेलेंका घुमवणं असंभव असा. बोला चेलेंका घुमवणं असं असंभव असा. चेले बना काय बना? कोणी काय सांगितलं ना? चेले होताच नाही. जास्त स्थळच राहतास. प्रेज द लॉर्ड. पाळस म्हणजे याच्यावर तर की कधी चेले नव्हताच. चेले नाही पळानत. त्याचा पाठी कशाक असतं? स्वामी बरोबर जीवनभर राहासाठी त्याचं नावच असतं चेलेचा पाठे. चेलेंका नाही तुम्ही पळवू शकणार. लुहिया. नेक्स्ट 2 वर्षापर्यंत ह्याच होईत राहिला. पर्यंत की एशियाचे राहणारे यहुदी का युनानी सगळ्यांनी प्रभूचं वचन ऐकल्याने एका माणसान पूर्ण महाद्वीपापर्यंत सुवार्थ ऐकवल्यान. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 कसं ऐकवल्यान? बिना टीव्ही शिवाय ऐकवल्यान, रेडिओ शिवाय, इंटरनेट शिवाय, प्रिंटिंग प्रेस शिवाय. प्रिंटिंग प्रेसचा आविष्कार झालो 1954 मध्ये. मेल शिवाय, इंटरनेट शिवाय, फोन शिवाय, प्लेन शिवाय, मोटर बाईक शिवाय. माहित नाही सायकल पण होती का नाही. प्रेज द लॉर्ड. त्या जमान्यात त्या माणसानं काय केल्यान? 2 वर्षाच्या आत पूर्ण एशियाक सुवार्थ ऐकवल्यान. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमका सगळ्यांका जोडूचा असा. वाजक संघ आमका सगळ्यांका जोडूचा असा. चेले बना. मेंबर रावतलास, कोणी पण बसवून घेऊन जाताला. कसा कोणाचा मेंबर प्रत्येक जागेला सोडून राहतलास. कोणी पण येऊन काहीतरी चपकवतलो. प्रेज द लॉर्ड. तेव्हा तुम्ही चेले असाल तेव्हा तुम्ही काय राहतलास? बाणान राहतलास. प्रेज द लॉर्ड. आपल्या हातांका करा अन्य भाषेत प्रार्थना. जी के वो शाक्रान द लिब्रो जी के वो शाक्रान द लवजीत्रवे लेगे जिक्र इन द लवरीव शाक्र अजीत्र. स्वतःसाठी प्रार्थना करा. स्वतःसाठी प्रार्थना करा. तुझ्याकडे कायम वाढणारा दर्शन असा. तुझ्याकडे कायम वाढणारे सेवक काही असा. ओ जिक्र बहुत शांत लव जित्रे इजे के बहुत शाक्रान दल बरीब ओ जी के बहुत शाक्रान दल बरीब ओ जित्र बरीब ओ शीत्रवे बाबा जी के बहुत शाक्रान दल बरीब ओ जित्रवो ले ब्रोत्र ले ब्रोन जी के बहुत शाक्र अजीत्रा ले ब्रोत्र बली का अजान दल बरीब ओ शाक्र अजीत्रवो. ओ हालेलुया. 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 जी के बहुत शांत रहा. धन्यवाद. आपल्या हातांक उठवून धन्यवाद देवा. पवित्र क्षण असा. ओ जी के बहुत शांत झालं तर बरी. ओ जी के बहुत शांत रहा. अनुग्रह तुमका दिलो जाता. योग्यता तुमका दिली जाता. ओ जी के बहुत शांत रहा. समज तुमका दिली जाता. रिबो ओ जी के बहुत शांत रहा. ग्रहण करा. आपल्या हातांका उठवून हृदय बदलला जाता. तुमच्याकडे नवीन विचार येतात. रिबो ओ जी के बहुत शांत रहा. जिक्र हे बदलतासास ह्या वेळेक बाबा जी के बहुत शांत झालं तर बरी. ओ जी के बहुत शांत रहा. जी के एशीन दले बोरी का अजीत बहुत शात्रवहा. ओ धन्यवाद प्रभू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गुरुच्या नावात आमीन. लॉर्ड. टाळी वाजवू शकतात आपण येशूसाठी. जर तुम्ही पहिल्यांदा येलास तर आम्ही तुमचं स्वागत करू इच्छितो. पहिल्यांदा येलास तर उभे राहू शकतास. टाळी वाजवून यांचं आम्ही स्वागत करतलो. थँक्यू. आनंद असा की तुम्ही हा येलास. प्रार्थना करा. आपले डोळे बंद करा. प्रार्थनेक माझ्या मागसून आपल्या तोंडान करा. बोला हे प्रिय पिता परमेश्वर, विश्वास करतोय येशू ख्रिस्तात जिवंत परमेश्वराच्या पुत्रात. विश्वास करतोय की तू मग वाचवसाठी क्रुसावर मेलो आणि परमेश्वरान तेका 3ऱ्या दिवशी मेलसून जिवंत केल्यान आणि तू आज कायमसाठी जिवंत असा. मी आज माझ्या तोंडान घोषणा करतोय येशू ख्रिस्त परमेश्वराचो पुत्र, माझो प्रभू असा, माझो स्वामी असा. आजपासून मी वाचला असय. आजपासून मी परमेश्वराची संतान असय. आज मी विश्वासाच्या द्वारे आपल्या आत्म्यात परमेश्वराच्या जीवनाक ग्रहण करतो. धन्यवाद परमेश्वर. येशूच्या नावात
आमीन. काय वाजू शकता तुम्ही यांच्यासाठी? प्रेज द लॉर्ड. स्वागत आहे तुमचा परमेश्वराच्या राज्यात. कसं तुम्ही प्रार्थना करताय परमेश्वर त्यांच्यासाठी. परमेश्वर सगळ्या मुलांना ज्याने येशू ख्रिस्त आता जीवन दिल्याने प्रभू तुमच्या दयेसाठी धन्यवाद. ख्रिस्ताचं नाव त्यांच्यावरती कायमसाठी बांधलं तुला येशू ख्रिस्ताच्या नावात. त्यांच्यावरती काय कधी करणार असं येशू ख्रिस्ताच्या नावात धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ఇంకా आशिष देते तुमच्या बुद्धीद्वारे, तुमच्या आत्म्याद्वारे, तुमच्या आनंदाच्याद्वारे, तुमच्या समजेद्वारे, तुमच्या प्रेमाद्वारे आशिषित असत आणि आशिषित बनानं राहतले येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. जोरात टाळ्या वाजवू शकता, बसू शकतास तुम्ही. वेळ असा की आपण आपली भेट, आपलं दशमांश, पार्टनरशिप आणि आपण आपल्या घराचं स्वागत करतलो. जोरात टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करतलो. थँक्यू. जेव्हा आपण यहोवाचे धन्यवाद करू, आपल्या पूर्ण हृदयाने उपासना करू, त्याच्या द्वारामध्ये स्तुती करू आणि आव्हान देऊ. जेव्हा आपण यहोवाचे धन्यवाद करू, आपल्या पूर्ण हृदयाने उपासना करू, त्याच्या द्वारामध्ये स्तुती करू आणि आव्हान देऊ. जेनी बनवल्यानंका तो असा आमचो आधार, जेनी वाचवल्यानंका तो असा आमचो उद्धार. त्याची हो जय जय हो आराधना, तो असा सर्वांचो प्रधान. त्याची हो जय जय हो आराधना, तो असा सर्वांचो प्रधान. जेव्हा आपण यहोवाचे धन्यवाद करू, आपल्या पूर्ण हृदयाने उपासना करू, त्याच्या द्वारामध्ये स्तुती करू आणि आव्हान देऊ. जेव्हा आपण यहोवाचे धन्यवाद करू, आपल्या पूर्ण हृदयाने उपासना करू, त्याच्या द्वारामध्ये स्तुती करू आणि आव्हान देऊ. आपल्या पूर्ण तन मनानं प्रभूची महिमा करू, तो असा शिपानी हजार, त्याची प्रशंसा करू. तो हा जगाचा वाली आणि तारणहार, त्याची असो जय जय सदा. तो हा जगाचा वाली आणि तारणहार, त्याची असो जय जय सदा. जेव्हा आपण यहोवाचे धन्यवाद करू, आपल्या पूर्ण हृदयाने उपासना करू, त्याच्या द्वारामध्ये स्तुती करू आणि आव्हान देऊ. जेव्हा आपण यहोवाचे धन्यवाद करू, आपल्या पूर्ण हृदयाने उपासना करू, त्याच्या द्वारामध्ये स्तुती करू आणि आव्हान देऊ. त्याच्या द्वारामध्ये स्तुती करू आणि आव्हान देऊ आणि आव्हान देऊ आणि आव्हान देऊ. प्रार्थना करतो आपण भेटीसाठी आपल्या हातांका उठवू शकतास. मेहनत करतो परमेश्वर हे ठिकाणचा अनुग्रह अवसर देऊसाठी धन्यवाद देतो. जसं आम्ही दिलं याची वाढलेली फळं आमच्याकडे वेगाने येतात येशू ख्रिस्ताच्या नावात. दाबून दाबून आपण आमच्या डोळीत टाकतात येशू ख्रिस्ताच्या नावात.
आम्ही या भेटींवरती तुमच्या आशिषांचं आव्हान करतो साठी आणि तुमच्या राजाच्या विस्तारासाठी आणि या प्रार्थनेची तुझ्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. तर काही अनाउन्समेंट असत, ध्यान देऊन ऐका. आमचे 23 ऑनलाईन चर्चेस असत वेगवेगळ्या भाषेमध्ये. काय वाजू शकतं त्याच्यासाठी? प्रेज द लॉर्ड. आणि आमच्यासोबत सेंटर बनवा. सांगा ना, तुम्ही खूप काय काय करू शकता. प्रभू माझ्याबरोबर एवढा काय करू शकता, तुमच्याबरोबर काय नाही करू शकणार. जर प्रभू एका माणसाच्यावर एवढा काय करू शकता, विचार करा आमच्या सगळ्यांच्यावर किती काय काय करू शकता. काय होया एक तयार हृदय, काय होया थिंक लाईक दॅट. परमेश्वर तुमच्याद्वारे काय करू शकता. प्रेज द लॉर्ड. त्याच्या व्यतिरिक्त 14 चिल्ड्रनचे असत, बघू शकतास. 14 चिल्ड्रनचे असत. यू कॅन डू अ लॉट. फक्त तुम्ही आपलं मन बनवा की प्रभू मी करू इच्छित आहे, प्रभू मी करू इच्छित आहे. हालेलुया. सेंटरला यूज करा सेल. जर तुम्ही भाग नाही असाल, जावा सेलमध्ये भाग घ्यावा. सेलला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट बनवा आपल्या जीवनात. हैसूनच तुमचा विकास असा, हैसूनच तुमची उन्नती असा, हीच तुमची सेवकाई असा. तुमची सेवकाई चर्चला येऊन संदेश ऐकणार नाही असा. तो माझ्या सेवकाईचा भाग असू शकता, पण तुमच्या सेवकाईचा भाग नाही असा. सेलमध्ये जावा, एक सिल्डर बना. कोणी पण असता का माने की तो सिलेंडर नाही बनायचो आणि नवीन सिलेंडर नाही बनत असतात. बी ऑन द मास्टर वर्क. स्वामीच्या कामात लागण राहा. बना मजनू. एक सांगा मजनूचा जीवन. कोणाचे मजनू असो आपण? येशूचे. असं ना. प्रेज द लॉर्ड. हा. त्याच्यानंतर आमचा प्रोग्राम अजून पण चालू असा लुकाचो. त्याच्यापर्यंत आपण 5000 पर्यंत पोहोचतो. तर तुम्ही नाही पोहोचला असा पोहोचू शकता. हालेलुया. त्याच्यानंतर आमचं नवीन एक प्रोजेक्ट सुरू झाला, त्याचं नाव असा मिशन 100 करोड. सांगा मिशन 100 करोड. टाळी वाजवा. थँक्यू. आय एम सो ग्रेटफुल टू गॉड की परमेश्वर विचार करू शकलो की आम्ही करू शकतो. इट्स अ ब्लेसिंग. हे गोष्ट तुम्ही तुमच्या मर्जीने विचार पण नाही करू शकणार. तर परमेश्वर सांगतात 100 करोड आपण पोहोचू शकतो. यांना बळान असा ना सामर्थ्यान, कोणाच्याद्वारे असा पवित्र आत्म्याच्याद्वारे. इज द लॉर्ड. आणि तुमचं काम काय असा? काहीतरी करा. मेंबर बना नको राहा. तुमची चपला कसूची लागली करा आमच्यासोबत. मी आणि तुम्ही खुश असतलो. पूर्ण भारताक आपण काय बनवलं असो तू ख्रिस्ताचो. इज द लॉर्ड. हालेलुया. असा वाईटाक घालव, असा अंधकाराक घालवची. विचार करू की भारताक आम्ही नाही जिंका शकणं. कोणी सांगितल्या? येशू ख्रिस्तान असाच रक्त नाही व्हायल्यान, फुकटमध्ये नाही घालवल्यान, असाच सगळ्यांका विकत नाही घेतल्यान असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आम्ही त्या अधिकाराक लावतलवच. हालेलुया. जर तुम्ही आमचा ॲप डाउनलोड नाही केलं तर आजच ॲप डाउनलोड करा. दुसऱ्यांका पण सांगा या ॲपच्या बद्दल. ब्युटिफुल ॲप, खूपच सुंदर ॲप असा. आणि सगळ्यात सुंदर गोष्ट थंय आमची बायबल असत. थंय जे बायबल तुमका खूप पैसे देऊन विकत घेवचे लागतले. ह्या ॲपमध्ये बायबलचं एक सेगमेंट असा जय ते बायबल काय असत फ्री. इनफॅक्ट म्हाका खंयचा दुसरा एक ॲप माहिती नाही असा त्याच्यात ते वर्जन एम्प्लिफाईड MSG फ्रीमध्ये असतील. फक्त आमच्याच ॲपमध्ये असत. प्रेज द लॉर्ड. खूप काय असं ॲपमध्ये डाउनलोड करा. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही अजून पण व्हॉट्सअपवर बोलतास तर व्हॉट्सअप सोडून किंग्स चॅटवरती यावा. कारण आमचं चर्च खयच्यावरती बोलता? किंग्स चॅट. सांगा किंग्स चॅट. स्वतःचा ॲप असा माहिती ना तुमका. द लॉर्ड. म्हणू शकतो की लाईन सैजनच सुरू होतं आम्ही उभे राहतो. सगळे लोक डायलॉग मारणारे लोक असतात. मोठे मोठे लोक डायलॉग मारतात, आम्ही लोक डायलॉग मारू शकतो. बरोबर ना. आम्ही स्वतःचे ॲप असत, स्वतःचे टी स्टेशन असत, ते सगळे गोष्टी असत. का वापरा. प्रेज द लॉर्ड. करू शकतास. परमेश्वर धन्यवाद देतलो. परमपित्याचा प्रेम, येशू ख्रिस्ताचो अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्याकडनं कायमसाठी बांधून राहतली. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. निश्चितच भले आणि करुणा कायम आमच्या जीवनात निवास करतली आणि मी कायम परमेश्वराच्या घरात निवास करतलो. येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. आनंद करा. वचन काय करता? काम करता. रायपाय देऊन जावा. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.